छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पथदिवे न बसविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार। मिरज सुधार समितीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 15 डिसेंबरचे अल्टिमेटम। शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दिवाबत्ती बसविण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। पथदिवे बसविण्यासाठी करण्यात आलेले सिमेंटच्या कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 डिसेंबर पर्यंत दुभाजक आणि पथदिवे न बसविल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना दिसेल त्या ठिकाणी काळे फासण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय ऐरणीवर आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे। संबंधित कामाचा ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केले आहेत। मात्र दुभाजकाचे काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत। याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। म्हणून 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसविल्यास समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन किंवा दिसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, वसीम सय्यद, राजेंद्र झेंडे, राकेश कामगावे, अभिजित दानेकर, सलीम खटीक यांनी दिला। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात मिरज सुधार समिती अखंडितपणे सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करीत आहेत। हा रस्ता होण्यासंदर्भात हा रस्ता बऱ्यापैकी काम 50% झालेला आहे। 50% काममध्ये मध्यंतरी त्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसवण्याची मागणी सुधार समितीने केली होती। त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे बसवण्यासाठी सिमेंटचे कट्टे केलेले आहेत। पण या कट्ट्याखाली गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी पथदिवे उभारण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आणि वाहतूक नियंत्रण शाखेला विनंती केली की या छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात पट्टे सुद्धा मारण्यात आलेले आहेत। पट्ट्याच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहनधारकाची गाड्या असतील, हॉटेल असेल, दुकानदार असतील आणि रस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत। या रस्त्यासंदर्भात मिरज वाहतूक नियंत्रण शाखा कोणत्याच स्वरूपाची कारवाई करत नाही आहे असे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। या संदर्भात पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे असतील किंवा खासदार विशालदादा पाटील असतील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करीत आहेत। लोकप्रतिनिधी हा रस्ता करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्याच्या नालायकपणामुळे आणि गलतान कारभारामुळे त्या रस्त्याचे काम अडलेलं आहे। आम्ही आज या मिरज सुधार समितीच्या वतीनं त्यांना आवाहन करतो की जर 15 डिसेंबरपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यामधील दुभाजक आणि पथदिवे नाही बसवले तर मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना काळे बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने मी देतो।